मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं फक्त व्हाईटची एक धाव दिली आणि 6 चेंडूमध्ये एक विकेट घेत असताना एक धाव खर्च करणारा इकॉनॉमिकल गोलंदाज ओमकार धनावडे या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. सो वेलकम ओमकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण यायचं व्यासपीठावरती. आमचे प्रकाशजी चिकणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. चला गॅस स्पीडअप लगेच जाऊया मॅचच्या दिशेने. छत्रपती 11 विपक्ष निलेश स्मृती अशी मॅच सध्या मात्र खेळली जाते. नाणेफेकीचा कौल वॉन झाला, जिंकला. अर्थातच 3 ओव्हरची मॅच जिथे निलेश स्मृती संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यांनी सांगितलं प्रथम करू आम्ही अर्थातच गोलंदाजी. तीन ओव्हरची मॅच खेळली जाते. ओपन करेल अर्थातच महेश उमरे. आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जरूर सज्ज होईल. गौरवला आपण पाहिलं तर ओपन करतोय गौरव आज बॅटिंग करत असताना. आणि अभिषेक ही पेअर मैदानामध्ये होते ट्रॅव्हल. जाऊया मॅचच्या दिशेनं. गौरव आणि अभिषेक ही पेअर सध्या मात्र मैदानामध्ये होते ट्रॅव्हल. आणि महेशला आपण पाहिलं तर सध्या मात्र काका सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी होता सज्ज. पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव जाते 22च्या स्वरूपामध्ये. अप्रतिम सुरुवात झाली या मॅचची. गौरव आपण पाहिलं तर अगदी स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिषेक. काका आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपली गोलंदाजीसाठी बाहेर निघालेत. आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी रायझिंग चेंडू पडल्यानंतर अगदी हाईट घेऊन निघून जातोय. गौरवला एक चांगला प्रश्न विचारला या चेंडूनं. या देखील चेंडूवरती आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची अगदी सांगता झाले. पहिल्या चेंडूवरती अगदी 22 मध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर प्राप्त झाली. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूने मात्र दुसऱ्या चेंडूची सांगता झाले. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. सोडून दिलाय पहिला ओळखला. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आणि तब्बल टीमची टोटल आपण पाहिली तर आता मात्र 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 धाव संख्या तर स्कोर कार्ड वरती मात्र जाऊन पोहोचली आहे. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू मात्र निघून जातोय. जिथे आपण पाहिलं तर एका धावानं टीमची टोटल थोडी पुढे जाते. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना काकानं आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे. जिथे गौरवला थोडंसं आपण पाहिलं शांत ठेवलंय.
गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले तब्बल 3 चेंडू हाताळलेत आणि तिन्ही चेंडूमध्ये आतापर्यंत धावा आपण पाहिले तर डिक्लेअर मध्ये आले तब्बल 2 आणि वाईटची 1 तब्बल धावसंख्या आहे. स्कोर कार्डवरती 3 अशी गोलंदाजी राहिले तब्बल 3 चेंडूची काकाची, जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाची ठरू शकते. सोडून दिला हा देखील चेंडू आपण पाहिलं तर लगेच वाईट बॉल साठी गौरव लगेच पिक करतो चेंडू. गौरवला माहिती आहे चेंडू कुठल्या लेंथ वरती आहे, कुठल्या लाईन वरती आहे, चॅनल कुठला आहे आणि या सर्व गोष्टी ओळखून लगेच मात्र चेंडू सोडून देतो वाईट बॉल साठी. तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं 2 एक्स्ट्रा धावा आणि टीमची टोटल अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 ओव्हरची मॅच असल्या कारणानं बॉलिंग अटॅक प्रत्येक टीमचा जबरदस्त आहे, कारण की छत्रपती 11 आणि निलेश स्फूर्ती हो यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय, फ्लायटेड आहे, अप्रतिम निघून जातोय, वन बाउन्स येईल चौकार आणि या चौकारानं आपण पाहिलं टीमच्या टोटलला थोडीशी चकाकी भेटते, जी मात्र 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. गौरवच्या बॅट मधून हा चौकार या किंवा हा फटका मोठा येणं हे साहजिक होतं, कारण की गौरवला तब्बल 3 चेंडूवरती शांत ठेवलं होतं आणि त्यानंतर गौरव सारखा बॅटर हात खोलेल हे मात्र प्रत्येकाला माहीत होतं आणि हात खोलल्यानंतर त्याने प्राप्त केलाय अगदी डिपेक्सच्या कव्हर रिजनला चौकार. सुरेख फटका, बॉटम हँडचा उपयोग चांगला आहे, वन बाउन्स निघून जातोय 4 धावेसाठी. आता गौरवने वाट शोधायला सुरुवात केली, वाट दाखवेल तो आणि सध्या आपण पाहिले पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळून काढला, त्यानंतर बॉटम हँडचा उपयोग चांगला राहिला, जिथे लॉंग ऑन रिजनला मात्र चौकार त्यानं प्राप्त केला आणि टीमची टोटल अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 टू गो. यावेळी देखील सुरेख फटका अगदी लपेटली आहे आणि निघून जातो अगदी 6 धावेसाठी. अप्रतिम फटका, डीप स्क्वेअर रिजनला मात्र अंतर पार केलंय. ज्या पहिल्या 3 चेंडूवरती गौरवला शांत ठेवलं होतं, तो गौरव शांत कसा राहील. अखेरीस त्यानं शेवटच्या 3 चेंडूवरती तब्बल धावा ठोकल्या 14 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थातच 18 या धावसंख्येवरती. 1-18. महेश येतोय आता गोलंदाजीसाठी. सध्या आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याला मात्र पाचारण केलं. गौरवने ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली, सुरुवात आपण पाहिली बॉलिंग अटॅकची राहिली, कारण की काकाच्या ओव्हर मधले पहिल्या 3 चेंडूवरती त्यांची चर्चा चालू होती, त्यांचं कौतुक चालू होतं. मात्र त्यानंतर गौरवने देखील हात खोलायला सुरुवात केली आणि या मॅच मध्ये मात्र त्याने धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस पोहोचवली, जी 18 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप घ्या प्लीज, चला थोडासा घेऊया स्पीडअप, कारण की ऑलरेडी मॅचेस बऱ्याच लेट झालेत आणि त्यासाठी या स्पर्धेची या मॅचची ओव्हर थोडी कमी केली आणि चला थोडासा घेऊया स्पीडअप, जाऊया मॅचच्या दिशेनं. महेशला आपण पाहतो गोलंदाजीसाठी झाला सज्ज ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिलाच यॉर्कर चेंडू, LBW अगदी येस महेश भाई, महेश स्वतः नाही बोलतोय. LB काय आहे? कॉलनी 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 गटाला सकाळी LB नव्हता दिलेला आपण. सो येस थँक्यू. मॅचला करतोय सुरुवात. नाहीये, LB आउट नाहीये.
हो यावेळी अगदी हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन अगदी कट केला, जिथे एक धाव मात्र जरूर प्राप्त होते डिक्लेअर मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 या आकड्यावरती. आमचे अंकुशजी मोरे साहेब विद्यमान उद्योजक, त्यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला मात्र लाभते. त्यांना देखील विनंती करूया, या साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. अप्रतिम फटका, मिड विकेट रिझन, व्हाट अ कॅच. या टीमचा महत्वाचा बॅटर गौरव यावे मात्र आपण पाहिलं तर जाईल पॅव्हेलियनच्या दिशेनं आणि महेशने अखेरीस मिळवले या टीमच्या एक मोठ्या माशाची विकेट. या टीमचा धान्या भाग गौरव बॅक टू डकआउट. काय मॅच रंगली आहे. महेशचा आज गोलंदाजी अटॅक, बॉलिंग अटॅक आपण पाहिलं महेशची तर अप्रतिम राहिले. प्रभावित केलं या खेळाडूने बॉलिंग करत असताना. शरद आपण पाहिलं तर कोंढाळकर सध्या अगदी गोलंदाजी बॅटिंग साठी येतोय. नवीन बॅटर शरद कोंढाळकर. अप्रतिम गोलंदाजी, आणखी पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या, 2 आणि 1 विकेट त्यानं हासिल केल्याने जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी महेश येतो तेव्हा तेव्हा धावसंख्येला ब्रेक लावला जातो. हे आतापर्यंतच घडत आलेली सर्व गोष्टी घडत आलेत आजही. आणि सध्या आपण पाहिलं त्याच्या टीम मधून गावचं क्रिकेट खेळत असताना, गावासाठी खेळत असताना देखील चांगली गोलंदाजी आपल्या गावच्या टीम मधून राहिली. यावेळी मात्र शरद कोंढाळकर आलाय डीप मिड विकेट रिझनला. वन्स मोर आणखीन एक विकेट इथे मात्र प्राप्त होते. पॅव्हेलियन मधून आवाज आला होता की वन्स मोर म्हणून, आणि अगदी आणखीन एक विकेट प्राप्त झाले. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 महत्वाची मासे आणि 2 हिरे यावेळी मात्र पकडले गेलेत महेशच्या खात्यामध्ये. आणि या मॅच मध्ये मात्र धावसंख्येला आता त्यांना लावला ब्रेक, जिथे धावसंख्या 20 या आकड्यावरती, 20 धावसंख्या. चार चेंडू तब्बल आतापर्यंत हासिल केला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच महेश अजय आला, नवीन बॅटर मागील मॅच मध्ये. हो यावेळी बैठा घेण्याचा प्रयत्न, कदाचित विकेट हॅट्रिक नाही बनत आहे. चेंडू अवघड होती, कॅच खूप अवघड होती, जी रिव्हर्स कॅच अटेम्प्ट करत असताना मात्र नजर होती चेंडू होती, मात्र स्वतःचा तोल अगदी सावरून ही कॅच बनवायची होती. आणि अखेरीस आपण पाहिले तर विकेट हॅट्रिकची संधी निसटती आहे आणि तब्बल चेंडूचा खेळ झाला 5. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती. 1 to go. यावेळी सुरेख फटका, इनसाइड आउट आहे. खेळाडू आणखीन एक कॅच पकडली आहे. महेशनं या मॅच मध्ये तब्बल विकेट घेतल्या 3 आणि धावा खर्च केले तर अर्थातच 3. आमची सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब, त्यांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अगदी 4थ्या क्रमांकाचं प्राइज त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलंय. आणि दादांची देखील महत्वाची उपस्थिती आता मात्र या स्पर्धेला लाभते. 4थ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते आमचे युवा उद्योजक राजेंद्रजी चिकणे साहेब, यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभते. अगदी राजेंद्रजी देशमुख साहेब, त्यांची महत्वाची उपस्थिती, ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं प्राइज आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलंय. आणि सध्या स्ट्राईकला आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी स्थिर आहे, अर्थातच 22 या आकड्यावरती. अभिषेकला आपण पाहतो या मॅच मध्ये जबाबदार बॅटिंग करावी लागेल. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, मिड विकेट रिझन, वेगानं येतो. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले. व्हाट अ थ्रो. ओहो काय फेकी केले. मात्र अमित दाने हा चेंडू अडवणं इम्पॉर्टंट राहिलं असतं. जर हातात असता तर कदाचित दुसरी धाव अपूर्ण राहिली असती. अमित राजला आपण पाहतो गोलंदाजीसाठी आलेच सध्या. द लेजंड 1
यावेळी देखील बॅटीच्या अगदी बॉटमला जिथे आपण पाहिलं बॅकवर्ड स्पेल रिझनला थोडा फंबल झाला, बॅकअप होता, तिथून देखील चेंडू निसटलाय. मात्र 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल तुम्ही पाहिली तर जाऊन पोहोचते 26 बरोबर 26 या आकड्यावरती. 26 ही धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती आहे. हो क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं मिड विकेट रिझनला डीपला पोहोचवलाय. अभिषेकने मात्र आता 2 हात केले आणि आव्हानाला देखील आता मात्र त्यानं उत्तर दिलंय. या प्रश्नाला उत्तर त्यानं शोधलं होतं जे चाललंय 6 धावांसाठी. व्हॉट स्ट्रोक येतोय षटकार, अप्रतिम फटका. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचवली आहे 32 या आकड्यावरती. एक फायटिंग स्कोर तयार केलाय कारण की चेंडू फक्त बाकी आहेत आता 3 आणि या इनिंगला समाप्त होण्यासाठी आता मात्र 3 चेंडूचा खेळ फक्त बाकी असेल. पहिली इनिंग सध्या मात्र अगदी सुरुवात आहे. तब्बल 32 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजले 32. चला घेऊया थोडासा स्पीडअप प्लीज. यावेळी देखील सुरेख फटका, हवाई फायर, हाय अँड हँडसम अभिषेक आणखीन एक येतोय धमाका. बॅटिंग करत असताना आता मात्र छत्रपती 11 या टीमनं मात्र आव्हान दिलंय. ज्या पद्धतीने 2 हात केलेत पहिल्या 2 षटकामध्ये बोलबाला राहिला निलेश मूर्ती टीमचा. मात्र अमित राजच्या गोलंदाजीमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अटॅक करून या मॅच मध्ये आता मात्र धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न अभिषेकच्या माध्यमातून केला जातोय. अभिषेकने तब्बल पहिल्या 2 चेंडूवरती 2-2 धावा घेतल्या आणि त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. म्हणजेच धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढते. सोडून दिला चेंडू, पाहिला ओळखला, थोडा फंबल झाला जिथे आपण पाहिलं तर फसला गेला. 2200 स्वरूपामध्ये अगदी एक धाव डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल होते आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर 39 आकड्यावरती जाते 39. ही चांगली धावसंख्या कारण की शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा खर्च झालेत 5 चेंडूमध्ये. सोडून दिलाय पुन्हा एकदा, कदाचित वाईट +1 येईल. 19 धावा खर्च झालेत 5 चेंडूमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये. ही ओव्हर इम्पॉर्टंट राहिली. या ओव्हरमध्ये छत्रपती 11 ची दिवाळी चालू झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तब्बल आतापर्यंत धावांचा पाऊस चालू झाला या ओव्हरमध्ये. ओहो आणखीन एक येतोय की काय आहे प्रेक्षक, तो मात्र बनतोय याही फिल्डर, निघून जातोय 6 धावांसाठी आणि अभिषेकने या मॅच मध्ये मात्र पर्याय म्हणून उभं राहत असताना उठून दिसलाय आणि टीम साठी महत्वाचा संकट मोचक धावून आलाय. आणि आता मात्र धावा तब्बल 25 खर्च झाला या ओव्हर मध्ये आणि तब्बल आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले अर्थातच 47 आणि 48 रन्स टू विन. 48 धावेचं आव्हान. तर मी विनंती करेल यानंतरचा टॉस केला जाईल. अर्थातच जावली क्रिकेट असोसिएशनच्या दोन्ही फायनलिस्ट गौडी टीम आणि अर्थातच वडोशी टीम, बरोबर ना, कोण कोण आहे माफ करा, केडंबे टीम आणि केडंबे टीम आणि गौडी टीम दोन्ही कॅप्टन्स या फायनल मॅचचा टॉस केला जाईल. जावली क्रिकेट असोसिएशनची फायनल मॅच कायशोई चषक 2024च्या पहिल्या प्राइजचा मानकरी कोण होतोय आणि त्यासाठी मात्र टॉस केला जाईल. केडंबे टीम आणि अर्थातच गौडी टीम दोन्ही कॅप्टन्स या धावेचं आव्हान या मॅच मध्ये. दोन्ही टीम या समोर येस चेंडू पोहोचवतोय, चेंडूची पूर्तता करतोय. केडंबे टीम आणि गौडी टीम आपण या संपूर्ण टीमने यायचंय, लाईनअप करायचं आपण खेळपट्टीच्या अगदी व्यासपीठाच्या समोर. आम्ही या मॅच नंतर तुम्हाला लाईनअप करायचे लक्षात घ्या.
जर मॅचच्या दिशेने तब्बल या मॅच मध्ये टार्गेट ठेवलं गेलंय अर्थातच 48-48 धावेचं टार्गेट प्रथम बॅटिंग करत असताना अर्थातच छत्रपती 11 या टीमने दिलेलं आहे आणि सध्या निलेश मूर्ती टीम उतरले मैदानामध्ये 48 टार्गेट आता मात्र मॅच मध्ये ठेवले 48 गोलंदाजीसाठी अर्थातच शरद कोंढाळकर अगदी वेगवान त्याच्या समोर आपण पाहिलं तर अमित राज मॅचला होते सुरुवात दोन्ही शेर एकमेकांसमोर पहिला चेंडू डीप मिड विकेट रिझनच्या बाहेर व्हाट अ स्ट्रोक पहिला चेंडूमध्ये हा वार नव्हता हा पलटवार होता हा क्लास होता अमित राजचा हा A1 फटका होता अप्रतिम स्ट्रोक खेळलाय बॅट स्विंग केले यावेळी देखील बिगिट साठी जरूर गेले क्रॉस बॅटेड तदनंतर आपण पाहिलं तर चेंडू पडला थोडासा कट होतोय आणि अगदी निर्धाव चेंडू मात्र प्राप्त होतोय एक सातत्याने आपण पाहिलं तर एक सातत्याने गावासाठी आपण पाहिलं तर वाईट टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू दुसऱ्या गावासाठी खरा टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर शान आहेत आपापल्या तालुक्याचे आणि आज कॉलनी क्रिकेटसाठी आपापल्या संघासाठी खेळलेत एक छत्रपती 11 मधून दुसऱ्या निलेश मूर्ती मधून ओहो यावेळी देखील अगदी बॅटीला आपण पाहिलं तर जरूर बॉटमला जिथे आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून चेंडू आपण पाहिलं तर फेकला गेला फक्त एक धाव इथे मात्र जरूर कंप्लीट केली गेली आहे हो यावेळी देखील बॅटर स्विंग केल्याने त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमच्या लोकप्रिय समाजसेवक आणि अर्थातच क्रिकेट म्हटलं तर दादांची महत्त्वाची उपस्थिती क्रिकेट म्हटलं तर आयोजनाच्या पाठीशी पडद्यामागचे हिरो सातत्याने असतात आयोजन कोणाचंही असो पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आयोजन कोणाचे असो जिथे आपण पाहिलं तर आपुलकीनं आणि प्रेमानं प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणारं आमचे अर्थातच समाजसेवक सन्माननीय आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती वेलकम दादा आपलं स्वागत आहे हो यावी बॅट स्विंग केले चेंडू हवेमध्ये अगदी आहे क्षेत्ररक्षक पकडली जाते कॅच अप्रतिम यावेळी मात्र मॅच मध्ये कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना छत्रपती 11 या टीमनं दोन्ही टीम्स मी विनंती करेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर लाईनअप करण्यासाठी आपण यायचंय कारण की आता फायनलचा टॉस केला जाईल दोन्ही टीम्स आपण लाईनअप करून थांबायचंय टीमची टोटल तुम्ही पाहिली तर जाऊन पोहोचले फक्त 8 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ जिथे आपण पाहिलं तर अगदी संपन्न झालाय पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त धावसंख्या 8 या आकड्यावरती या मॅच मध्ये टार्गेट तुम्हाला ठेवलं गेलं अर्थातच 48 ओमकार एक कठोर एक फिरकी गोलंदाज सध्याच्या घडीला चर्चेत असणारा हा सध्या गोलंदाज आपण पाहतोय निघाला गोलंदाजीसाठी पहिला चेंडू यामध्ये फिरकीमध्ये आपण पाहिलं फसवलं पहिला चेंडूमध्ये अगदी टर्न थोडा पडला आतमध्ये टर्न होतोय कारण की ओमकारची गोलंदाजी सातत्याने फलंदाजाला त्रास देण्याची ठरली आहे आणि ओमकार सध्याच्या घडीला चर्चेत काय त्याचं आजपर्यंत त्यानं उदाहरण आपल्या गोलंदाजीमधून दिलं कारण की ओमकारकडे आहे आपली कला ओमकारकडे आहे स्वतःची जिद्द आणि परफेक्ट प्रॅक्टिसच्या जोरावरती या खेळाडूनं
आत्मसात केले ही फिरकी गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर वन बाउन्स चेंडू मात्र गॅदर केला जातोय. अगदी एक धाव मात्र अर्चित केले. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी पुढे जाते, जी 9 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 मात्र होते सुरुवात. ओहो, चेंडू पडला आतमध्ये, येतो अप्रतिम गोलंदाजी ओमकार. या टीमचं पॅकेज आहे, एका पॅकेज मध्ये 2 ते 3 धमाके बघायला भेटतील. कमी वयामध्ये स्वतःच्या नावाला एक वेगळी चकाकी देणारा. यावेळी देखील पडला आतमध्ये, येतोय अप्रतिम अमित राजला. आता मात्र चकवलं त्याने. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. गौडी टीम या लाईनअप करून घ्या. गौडी टीम या संपूर्ण टीम. अप्रतिम गोलंदाजी. तब्बल आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत आणि आता 2 चेंडूचा खेळ मात्र फक्त बाकी आहे. ओमकारच्या गोलंदाजीचं कौतुक मात्र कानाकोपऱ्यातून चालू आहे. पडलाय बाहेर, येतोय आय स्लिप, त्याच्या अगदी डोळ्यासमोरून जातोय. आणखीन एक डिक्लेअर येते. ओमकारने मात्र अमित राजला आज संधी दिली नाहीये मोठ्या फटक्यांसाठी, कारण की त्याची फिरकी गोलंदाजी मात्र त्याची आतापर्यंत ताकद आहे, स्ट्रेंज आहे त्याची, आणि त्यानं ती आतापर्यंत प्रॅक्टिसच्या जोरावरती कमावली आहे. आणि सध्या शेवटचा चेंडू मात्र घेऊन येईल. यावेळी शेवटच्या चेंडूवरती क्रॉस बॅटेड. ओहो, कॅच होती, पकडली होती, मात्र अखेरीस सुटली ही कॅच. आणि अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, ज्यानं फक्त 6 चेंडू मध्ये धावा खर्च केले, अगदी 4. आणि या मॅच मध्ये मात्र आता समीकरण उरलंय, अर्थातच येणारे तब्बल 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 36 धावेची. 6 चेंडू अगदी 36 धावा, हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये समोर आहे. अक्षय येतो गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू. आता 6 मध्ये 6 हवे होते, आता 5 मध्ये हवेत 5. वन्स मोर आलाय पुन्हा एकदा. 5 मध्ये 5 षटकार हवेत. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 5 षटकार, हे समीकरण आता मात्र आहे. कॉलनी गटातली तुम्ही फायनल सध्या पाहताय. कॉलनी गटातल्या फायनल साठी देखील असते खास पारितोषिक. आणि सध्या आपण पाहिलं तर ही टीम मैदानामध्ये दाखल झाली आणि आता आपण पाहिलं तर ओहो, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न नकार दिला ही धाव घेण्यासाठी, कारण की शेवट आपण पाहिलं तर वेगळ्या अंदाजानं करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. यावेळी देखील आपण पाहिलं तर जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकले जातात, की अमित राजला जाणून बुजून बॅकफुटला पाठवून जिथून आपण पाहिलं तर 1-2 धाव त्याच्या बॅट मधून येतील हा प्रयत्न केला जातोय. आणि सध्या आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचले फक्त 19 या आकड्यावरती. शेवटचे फक्त 3 चेंडू मात्र बाकी असतील आणि आता फक्त बॉल यावेळी देखील बॅटची कदाची लिडिंग एज होती, मात्र डिक्लेअर मध्ये चेंडू निघून जातोय. आणि या मॅच मध्ये कदाचित छत्रपती 11 या टीम ने आता पकड ठेवली आहे. बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पूल. मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच छत्रपती 11 संघ राहतो विजेता, आणि विजय संघाला कॉलनी गटातून देऊयात खूप सारे शुभेच्छा. छत्रपती 11 संघ, येस, तुम्हाला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक निलेश स्फूर्ती संघ. अगदी महत्वाचा टॉस यावेळी मात्र होतोय संपन्न. करूया टॉस. दोन्ही कॅप्टन्स अगदी एकमेकांच्या समोर. आमचे विद्यमान सरपंच बापू चिकणे यांच्या शुभास्थानी कदाचित टॉस जिंकला. अर्थातच टीम आपण पाहिली तर
केडंबे संघाने जिंकलाय टॉस आणि महेशनं निर्णय सांगितलाय टॉस जिंकल्यानंतर दे वॉन्ट टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 4 ओव्हरची मॅच आणि अगदी गोलंदाजी घेतली या टीमनं टॉस जिंकल्यानंतर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या केडंबे टीम, लगेच आपण मैदान सजवून घ्यायचंय.